ते देतात हिची त्यांच्या शब्दावर आज विश्वास ठेवून चाललोय। परत जर काय त्यांनी अशीच नाटकं केली तर त्यांना पुढच्या टप्प्यात गय दाखवणार नाही। मुरदार प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। अरे लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अरे लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आज कोण आहे काय साहेब, कोण आहेत का नाही? हा मुरदार प्रशासनाचा धिक्कार असो। अरे या मुरदार प्रशासनाचा धिक्कार असो। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। सगळं खाली बसा, सगळं बसा खाली. बसा खाली, इकडे सावली द्या, सावली द्या, इकडे या, इकडे या. गेली 2 तास आपण पाहतोय जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण यांच्या नेतृत्वात एमएससीबी कार्यालयावर आंदोलन चालू होतं। अमर चव्हाण आहेत आपल्यासोबत, काय सांगाल? गेली 2 तास इथे आंदोलन चालू होतं आणि तुम्हाला काय निर्णय दिलाय, काय मागण्या होत्या आणि कशा पद्धतीने या आंदोलनाला सामोरं जात आहे, निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं? MSCBनं गावठाण वेगळा आणि इझी वेगळा अशा 2 पद्धतीच्या लोड शेडिंगचा पदभार गेली 7-8 महिने झालं। त्याच्या अगोदर सुद्धा होता, पण एखादा तास कधीतरी जायचे। आता मात्र जर बघितला तर मे महिना आणि एप्रिल महिन्यापासून जर बघितला 7-7 तास भर उन्हाळ्यात सुद्धा त्या शेतकऱ्याच्या घरात लाईट नव्हती। त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की बहुतेक विजेची टंचाई असावी। एवढा बऱ्यापैकी पाऊस होऊन सुद्धा परत गेली 4 दिवस झालं सातत्यपूर्वक 5-5, 6-6 तास लाईट घालवण्याचं काम MSCBने केलं। आज जी माणसं आली ती संतापानं आलेली होती। सगळ्यांना त्या गोष्टीचा म्हणजे भोगून अंत ज्या गोष्टीचा म्हणतोय त्या गोष्टीचा आमचा आज अंत झालेला होता। आम्ही 2 तास सगळे तमाम, मला वाटते एका फोनवरही सगळे शेतकरी गोळा झालेले होते। ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही 2 तास MSCBच्या दारात बसलो। आज MSCBनं आम्हाला सांगितलं आहे की इथून पुढं कधीही तुमच्या घरातली लाईट जाणार नाही असा शब्द दिलेला असल्यामुळं आम्ही आज हे आमचं आंदोलन मागं घेतलेलं आहे। त्याच्यामुळं मी काय MSCBचा आभार मानणार नाही। गावातल्या लोकांनी 24 तास लाईट देतात आणि माझ्या शेतात राहणाऱ्या लोकांना 6-6 तास लाईट घालवत होते। आमच्या हक्काची लाईट त्यांनी आज देण्याचा आम्हाला नक्की ग्वाही दिलेली आहे। ते देतात हिची त्यांच्या शब्दावर आज विश्वास ठेवून चाललोय। परत जर काय त्यांनी अशीच नाटकं केली तर त्यांना पुढच्या टप्प्यात गय दाखवणार नाही। शेतवडीमध्ये 6 तास लोड शेडिंग होतं, हे लोड शेडिंग आजपासून बंद करण्यात आलेलं आहे असा त्यांना शब्द दिलेला आहे। त्यामुळं या शब्दाला मान राखून अमर चव्हाण आणि त्यांच्या सहकार्याने आंदोलन मागे घेतलेलं आहे। पण पुन्हा जर असं काही झालं तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देखील MSCBला आज या आंदोलनानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून अमर चव्हाण आणि त्यांच्या सहकार्याने दिलेला आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।